नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण चालले कुन्नमाळाला। तर हा ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा, कसं काय काय तुम्हाला दाखवतो। आपल्याला काय माहिती आहे तिकडचं पहिल्यांदा चालले, तर कंटिन्यू करा शॉर्टपर्यंत बघा। इथून आपलं लोकेशन 25 किलोमीटर लांब आहे, तर अर्धा तास लागेल जायला। पण आमची स्पीड आम्ही 15 मिनिटात पोहोचू शकतो। वर तिकडं नाही, वर सौरभ गेला हवा भरायला, आता आम्ही थांबलोय। तर मित्रांनो, आता आम्ही त्या फाट्यावर आले तळेगावच्या। इथनं आपलं लोकेशन फक्त 2.2 किलोमीटर राहिले। आपली गाडी ते चुकून तिकडं दिल्लीला गेलेत। तिथं आम्ही थांबलेलो पंजाबमध्ये, ते दिल्लीला पोहोचलेत। ते यायचे जातात रिटर्न फिरून, त्यांना फोन उचलता येत नव्हता गाडीवरती त्यांना। 5-10 मिनिटात रस्ता राहिला फक्त। आपण जाऊ आपल्या लोकेशनवर, चला कंटिन्यू करा। आलेले आहेत आपले प्रमुख पाहुणे, चला। घरचे म्हणे एकदा आपण जाऊ पहिले निघून थांबून जायचं का पलीकडे। इकडे मारते मी उमलच्या ट्रेन मध्ये इकडे त्याला भडका
मित्रांनो आता आपण जे लोकेशनवर आलो आहे त्या लोकेशनचं नाव आहे कुंदमाळा. कुंडदेवी असं माता मंदिर इथे आहे. तर मंदिर एवढं काय फेमस नाही आहे. तर इथं जे इंद्रायणी नदी वाहती त्यामुळे इथं जो स्पॉट टॅप झाला आहे तो खूप फेमस झाला आहे आत्ता सध्या एक दीड वर्षामध्ये. त्यामुळे इथं खरं तर पर्यटक येत असतात. मेन म्हणजे सगळेजण इथं एन्जॉयमेंट करायला येतात. पाण्यामध्ये धबधबे तयार होतात छोटे छोटे, तसं छोटासा आनंद भेटतो. पावसाळ्यामध्ये खूप मजा असते. म्हणजे पाऊस तर चालू आहे आत्ता, पण अजून इथं नदीला जास्त पाणी नाही आहे. आता इतकं सुंदर वातावरण असतं. आत्ता पण कमीत कमी पाणी तरी खूप सुंदर वातावरण आहे. पुण्यापासून 33 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथून रेल्वे स्टेशन आहे. तिथनं 2 किलोमीटरच्या अंतरावर हा स्पॉट आहे. लोकेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिली इथं खाली. आणि छान अशी जागा आहे. मस्त ऊन आहे तरी काय वाटत नाही. आम्ही सगळेजण एन्जॉयमेंट करतो इथं. मला दाखवतो. मस्त जागा आहे. दाखवण्यासारखं काही नाही एवढं, फक्त एन्जॉयमेंटच एवढंच. या ब्लॉगमध्ये एवढं काही नाही असतं दाखवण्यासारखं. हा स्पॉट म्हणजे फक्त पाण्यामुळे फेमस, बाकी काही नाही. तर चला पुढं कंटिन्यू करा. आता मी साईडला ब्लॉगिंग करते. कसं इथं खूप गर्दी, त्यामुळे मला ऑकवर्ड फील होते ब्लॉग करायला. त्यामुळे जरा खाली कॅमेरा पण अँगल पण खाली धरला आणि बडबड करतो. एकट्यात लोक सगळे माझ्याकडे बघते. चला आता तिकडे पोराम जातो. तिकडे खूप आवाज होता म्हणून व्हिडिओ केली नाही. तिकडे गर्दी पण खूप आहे. चला. सौरभ भाऊला इथे यावर द्यायला पाहिजे. सौरभ भाऊ डायरेक्ट तिकडे गेला. इथनं डायरेक्ट तिकडे गेलाय. सगळेजण म्हणत होते बॅग का आणली. आता सगळ्यांच्या फोन यामध्येच आहेत. महेश आणि मी इथे बसले. तिकडे गेलेत बघा कुठं पावायला. कोणाच तरी फोन वाजते सारखा इथं. फोन 3-4-5 जणांचे फोन कळा ना. कोणाचा फोन वाजते मला, आहे का नाही रे. मित्रांनो आता आम्ही येत होतो तर आम्हाला जांभळ झाड दिसले. सर स्टंट करते चढले आता जांभूळ काढायला. म्हणला काय पण जांभूळ खायचंच आता. कसं चढलाय बघा. त्या खारुताईवानी चाललाय सरकत. फॅन्स, जांभूळ फॅन्स. तर मित्रांनो झाडावरची जांभळ वगैरे काढून आम्ही ती खाल्ली आणि येता आपल्या इथं वडापाव खाल्लं वारजेमध्ये आणि डायरेक्ट घरी आलो. ब्लॉग एंड करायचं विसरलो, त्यामुळे घरी येऊन ब्लॉग एंड करतोय. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा. थँक्यू सर फॉर वॉचिंग. बाय. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.